नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आलो आहे आपण बघा आपल्या प्लॉटमध्ये आता ऊसाची कंडिशन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपला आता ऊस थोड्यात फायनली उंच झाला आहे. आता आपण कसं पसरवलं ह्याला त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की ऊसामध्ये आपले काय बदल ॲक्च्युली एक टोटलमध्ये झाले असते. आता आपण ह्याला पोटॅशचं खत देतो. ॲक्च्युली आज पोटॅशचं खत सगळीकडे टाकण्यात आलं आहे. आता अशी भीती आहे की ह्या ऊसाला परत आम्ही कदाचित काही आपण टाकू शकणार नाही आहे. त्यामुळं आपण ह्याला पोटॅश स्पेशली PDM पोटॅश आपण ह्याला टाकतोय. आणि PDM पोटॅशसोबत आपण ह्याच्यामध्ये टाकतोय ते म्हणजे आपले पोटॅश बॅक्टेरिया. पोटॅश बॅक्टेरिया आपल्याला टाकून काय करायचं आहे, थोडक्यामध्ये हे जे कांडे आहेत आपल्याला हे आणखी जाड येण्यासाठी आपल्याला पोटॅशची गरज आता आहे. आता उंची जर बघितली तर भरपूर ऊसाची उंची वाढली, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आता काही जास्त विशेष लक्ष देणार नाही आहे. आपण फक्त बघतोय की आत्ता आपला जो ऊस जेवढा काय वेळ उरला आहे ऊसाला, त्याच्यामध्ये ऊसाच्या कांड्या जे आहेत ते कशा जाड होणार आहेत इकडं आपलं लक्ष आहे. प्रत्येक ऊसाला जवळपास 9-9 फुटवा आहेतच आपल्या 8-9. त्यामुळे आपल्याला कुठेही काही वजनाला इश्यू तर येणार नाही आहे असा अंदाज आहे. पाहू शकता कशा पद्धतीने ऊस आपला आलेला आहे. इथून तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ऊस आपला ऊस आता गेलेला आहे. पाहू शकता जेवढे काही आपण ऊसाला बघा जेवढे काही ऊसाला आपण जीवाणू उपयोग केले त्याचा काही ना काही आपल्याला फायदा झाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. काही अजून ऊसाची जी जाडी आहे आपल्याला ती जास्त पाहिजे. पेरा लांब पडलाय पण आपल्याला ऊसाची जाडी पाहिजे. असं नाही की ऊसाची जाडी जास्त झालेली नाही, पण आहे. पण आपण थोडा रासायनिक खतांचा जर खर्च आपण कमी केला. लक्षात ठेवा पोटॅश आपण स्पेशली कधी टाकलेलं नाही आहे. इथं बघू शकता तरी पण आहे जाडी नाही असं नाही. आणि त्याशिवाय 265 टाकल्यामुळं जे वजन आहे ते आपलं भरपूर असणार आहे. लक्षात घ्या. पाहू शकता